आईच्या हातच्या जेवणाची सर कुठल्याही जेवणाला नाही. नमस्कार, मी नमिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग माझा लेट अपलोड झालेला आहे. तर देवांशला आंघोळ घालायची होती आणि त्याच्यासाठी मी साबण नव्हते गावाकडून येताना आणलेलं, म्हणून मेडिकलमध्ये गेले आणि देवांशसाठी साबण घेतलं. देवांश काय चॉकलेट घेतल्याशिवाय येत नाही, मग चॉकलेट पण घेतलं त्याला. मी आंघोळ केली आणि नाश्ता करायला गेले. तर आईने नाश्त्यासाठी माझ्या बनवलं होतं आलूचा पराठा. मग मस्त पराठा खाऊन घेतला मी. दुपारून मस्त झोप काढली एक आणि 4 वाजता आवरायला घेतलं. सकाळी केस धुतले होते, त्यामुळं केस इतके वाया चाललेत माझे की बस सांगायची सोय नाही. आणि मला टेन्शन येतं काय माझे केस केवढे गळायला लागलेत. मग काय चहा केला, मस्त चहा करून पिला, कारण चहाशिवाय माझा दिवसही सुरू होत नाही आणि संपतही नाही. मग माझी ती एनर्जी ड्रिंक झाली आहे आता, कारण त्याच्याशिवाय मला काय शरीरामध्ये एनर्जीच येत नाही माझ्या. मग संध्याकाळून देवांशचा मी एक छोटासा मेकओव्हर केला होता, म्हणजेच त्याला जुट्टू बांधला होता आणि त्याला पण इतका नाद लागला आहे. मग संध्याकाळून आईने बनवली होती माझ्यासाठी ऑमलेट. मग ऑमलेट चपाती खाऊन घेतली आणि माझा पूर्ण दिवस असा कारणे गेला. तर या गोष्टी आयत्या भेटतात म्हणून खूप छान वाटतात आणि माहेर म्हणूनच प्रत्येक मुलीला असावं मला सुद्धा वाटतं. आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर स्किन केअर करून घेतलं. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.